नाही समुद्र मंथनात तेव्हा आपल्या पहिल्या सर्व ज्या बसल्या राहते ना रामन राम माय राम आता कुठं राम निघते तोंडा तू आता राम निघत आता राम नाही निघत आता का निघत आता मात्र अश्रू निघते आता आपले केलेले पाप आपल्या डोळ्यापुढे येते मी जर पहिले देवाचं नाव घेतलं असतं तर आज गरगटा लागला नसता यम दिसला भीती वाटायला लागली आता आत्मा निघाले करते आणि शरीर त्याला पकडून ठेवते पण नाही जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तू गेला तर हे लोक मला इथं ठेवणारच नाही जाऊ नको कोण म्हणते शरीर म्हणते कोणाने आत्म्याने जाऊ नको तू गेला तर माझी किंमत राहणार नाही तू आहे तोपर्यंत तुम्ही आहो आता मात्र शरीर आत्मा सोडायला तयार होत नाही मग त्याला त्रास व्हायला लागतंय मग एवढं झालं का माणूस मग अजून खाली जे माणसाची खालची जागा आहे ते खालची जागा माणसाची वलसर व्हायला लागते काय व्हायला लागते वलसर व्हायला लागते काय बरं समोर भीतीचं दृश्य आहे ना का होईल त्यानं त्याच्यानं माणसाची पंढरी घाबरते शास्त्रामध्ये वर्णन आहे या सगळ्या गोष्टीचं पंढरी घाबरली खालची जागा वली झाली मग माणसाचे हातपाय थंडे व्हायला लागते आणि एकदा माणसाचे हातपाय थंडे व्हायला लागले का मग तुमचं तिकडं मळकं तयार होते तिकडे इस्तो पेटणं चालू होते आणि मग रडायला सुरुवात होते आणि तुम्ही जाणत बाबा अरे माय कसं होईल बाबा आता काय मरतो घेणं शेकून तू बी असंच मरणार आहे हो मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली मुका झालो नाही गर्वामध्ये झाली सर्व हानी गर्वामध्ये झाली सर्व हानी मुका झालो मुका झालो साधू संताची तेव्हा आठवण येते काय साधू संताची निंदा केली हरी भक्ताची स्तुती नाही केली मग माणूस म्हणते तिने वाचा पंगू झाली आणि ज्यानं देवाचं भजन केलं असेल ज्यानं देवाची
साधना केली असेल, त्याला संताचा मान ठेवला असेल, त्याच्यावर कृपा लादली. एका जनार्दनी कृपा लादली गा, तेव्हा त्याच्या मुखातून काय निघन? राम निघन. पण ज्यानं जीवनभर भजन केलं ना, अंती त्याच्या मुखात भजन आलं नाही, तो अधोगतीने गेल्याशिवाय राहत. म्हणून हा सगळा जो प्रयास चालू आहे ना, हा दवंडी प्रयोग जो आपला चालू आहे, रवींद्र काकाजी जात्रा आहे ना, जातं महापेक्षा तुम्हाला माहित आहे, जातं माहित आहे ना, जात्यामध्ये एक गड्डा राहते, जिथं तो खुंटा गाळा लागतो. आणि खुंटा गाळल्यानंतर तो खुंटा असा डायरेक्ट गाडता येत नाही, त्याने 2-3 वेळा ठोका लागते, त्याने हलवून पाहा लागते. मग तो मजबूत झाला रे झाला, मग बाई दळणदळायला सुरुवात करते. बरोबर ना? असंच ना, असंच ना. हा सगळा प्रयोग बी तसाच चालू आहे. हे जात वय काय वय, हे जात वय, याले आता हलवणं चालू आहे, याले ठोकणं चालू आहे. कायच्यानं? कथेनं. आता तरी सुधर मूर्द्या. आता तरी सुधर. पण आता नाही सुधरशील ना, मर तसाच. आमच्या का बापात चाललं, आम्ही तर भजन करून राहिलो. भजन केल्यानंतर दक्षिणा आम्हाला, आम्ही आमच्या घरी जातो. जेव्हा सप्ताचा होका नाही राहिला तेव्हा भजन करत आपल्या घरी चुपचाप आपल्यासाठी. विषय संपला. हे जे प्रॅक्टिस चालू आहे ना तुमची, हे काय साठी चालू आहे? सप्ताह केल्यानं काय होते? सप्ताह केल्यानं काय होते? आमच्या शेंद्रेजीनं आपल्या घरी सप्ताह केला. काय साठी केला? काही एवढा शौक होता का पैसे बर्बाद करत? काय साठी केलं सप्ताह? सप्ताह केल्यानं माणसाचं जीवन सुधरते. भजन केलं पाहिजे. परिणाम काय झाला? जड भरत राजा. आता शेवटी जेव्हा हातपाय थंडे पडायला लागले तेव्हा विचार करायला लागला, म्हणजे आता देवाचं नाव मुखात आलं पाहिजे. पण आता देवाचं नाव मुखात येत, आता कोणाचं नाव मुखात येते? हरी 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 हरी. आता कुठे थांबत? लागली ना उचकी, गेला वरत, बस बोलत. आता देव दिसते, आता देव येईल. अरे विचार करा, ज्याच्या मुखात देव नाही आलं त्यानं एवढ्या वर्षी जे काही केलं ना ते सर्व व्यर्थ. हे कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, मराच्या वेळेस माणसाने कोणाचीच आसक्ती राहिली नाही पाहिजे. मराच्या पहिले माणसानं सर्व काही सोडून द्यायला पाहिजे. सोडून देणे म्हणजे काय करणे? आपलं घर सोडून जाणे नाही वय. इथंच माणूस चुकते. शास्त्रानं सोडायला लावलं, पण का सोडायला लावलं? शास्त्रानं काम सोडायला लावला, शास्त्रानं क्रोध सोडायला लावला, शास्त्रानं अहंकार सोडायला लावला, शास्त्रानं मत सोडायला लावला, शास्त्रानं मोह सोडायला लावला, शास्त्रानं हा संसार सोडायला लावला. आणि करायला का लावलं? करायला का लावलं?